Style. Style is the answer to everything. Fresh way. Hello guys and welcome back to Diksha Pratik Entertainment and welcome into our new vlog. आणि आज आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर. तर आज आम्ही प्लॅन केला की आम्ही कुठेतरी जातो. बघूया आता कुठे जातो आहे. प्रतीक मला नेतो आहे. ओके, तर कंटिन्यू करूया आपला हा व्लॉग अँड स्टे ट्यून. चलो लेट्स गो. प्रतीक कुठे नेतोस? तू काय? अच्छा, म्हणजे सरप्राईज सिक्रेट आहे. सिक्रेट स्पॉट आहे. ओके, प्रतीकच्या अकॉर्डिंग सिक्रेट स्पॉट आहे. तर चला जाऊया आपण. लेट्स गो अँड सी. काही नाही, आता मला प्रतीक घेऊन आलं आहे. मला तसं आवडलं आहे तिथे आणलं आहे त्याने. तुम्ही बघू शकता ब्युटिफुल सनसेट. तर आम्ही आलो आहोत मुंबईच्या हिडन जेममध्ये, जे आहे ग्रँड रोडला. नाव आहे प्रियदर्शनी पार्क गार्डन आहे. वील सी. प्रतीकना मला घेऊन आलं आहे का हिडन जेममध्ये फिरायला. तुम्ही बघू शकता. जोगस पार्क. हां, आपल्याकडे पण आहे तसं एक जोगस पार्क. समुद्रात जायला अलाउड नाही ना जोगस पार्क. हां, पण इथे तसं नाही आहे. ते ओपन बीच आहे. तुम्ही पाठी बघू शकता. स्पॉट इज रिअली ब्युटिफुल बाय द वे. अजून एक आहे पण आपल्याला नवीन कोस्टल रोड दिसेल. कोस्टल आता मी पुढे चाललोय. बाय. ब्युटिफुल सनसेट आणि समुद्र. तर प्रतीक सांग कसं यायचं इकडे. यायचं असेल तर तुम्ही त्या ट्रेनने येत असाल तर स्टेशनवरून इकडे यायला एक बस आहे 104.
बसनी पण येऊ शकता आणि जर बाईक आणि कारने यायचं असेल तर तुम्ही मॅप पण टाकून येऊ शकता आणि खूप जवळ आहे. तसं आम्ही प्रायव्हेट व्हेकलने आम्ही बाईकने आलो आहे, पण पार्किंगचा इकडे प्रॉब्लेम आहे. पार्किंगसाठी तर माझ्या अकॉर्डिंग तर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टने आलात तर बरं होईल, ट्रेन किंवा बसनी. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा सनसेट आहे. डेट स्पॉट बोलू शकतो का? हां, कोणाला प्रपोज करायचं असेल तर त्यांना एकदम मस्त आहे. कोणाला पाण्यात जायचं असेल तर कसं जायचं का ते? इकडे आहे ना. तिकडून जायचं. बेसिकली ॲक्टिव्हिटीज भरपूर आहे तिकडे. मे बी कोचिंग क्लासेस वगैरे असतील लोकांचे. त्या रेसिंग ट्रॅकवर जॅव्हलिन थ्रो पण आहे, परत रनिंग, फुटबॉल ग्राउंड पण आहे. लोकांचे क्लासेस होत असतील रे, मला असं वाटतं. चांगलं आहे ना, मुंबईमध्ये हे ठिकाण होतं आपल्याला माहिती. मला माहीत नव्हतं. मी माझे कॉलेजचे 5 वर्ष चर्चगेटमध्ये म्हणजे स्पेंड केलेत, पण मला हे माहीत नव्हतं खरंच. आणि खूप सुंदर आहे हे पार्क. आणि आपण एंट्री केली तर तिथे फूड स्टॉल पण आहे, तुम्ही खाऊ पण खा. मोस्टली हे 4 आणि इथे o'clock. असं काय फूड अलाउड आहे असं सर्व इथे आहे. नाही नाही, पिकनिकला पण भरपूर लोक येऊ शकतात. म्हणजे असं तुम्ही फॅमिली पिकनिक टाईप तर तुम्ही ते कसं आपण बोलतो एक हंतरून टाकून तिथे जेवायला बसा आणि आजूबाजूला मुलं हा, इथे बसलेच खेळतात. आहे. खूप जण आहे जे पार्कमध्ये बसलेच आहे. खूप ग्रीनरी खूप आहे इथे. पण जर तुम्हाला यायचं आहे ना तर खूप लेट नका येऊ. 4 वाजता तुम्ही 4 वाजेपर्यंत या, जेणेकरून तुम्हाला सनसेट पण बघायला भेटेल. आणि मग तुम्ही म्हणजे ही जी जागा आहे ना ती बघायसारखी आहे. बेसिकली दिवसा बघायसारखी आहे, ही रात्री बघायसारखी जागा नाही आहे. सकाळी आणि ही सकाळी बघायसारखी जागा आहे. सकाळी आणि डायरेक्ट संध्याकाळी दुपारी इव्हनिंग मध्ये ते पार्क नसतं चालू. पण तुम्ही इकडे येणार तर तुम्ही दिवसाच या, कारण की जे ग्रीनरी आहे आणि जे नॅचरल जे हे आहे ना पार्कची एक ब्युटी आहे ना ती तुम्ही सकाळीच बघू शकता. एकदा सनसेट झाला की मग इट्स नॉट वर्थ नाही बोलू शकत, पण मज्जा नाही येणार तुम्हाला. दिवसाच बघायचं आहे. जर तुम्हाला आमचे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, आणि तुम्ही कमेंट पण या जागेवर व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दीक्षा प्रतीक एंटरटेनमेंट. अँड तुम्हाला यायचं असेल तर नक्की या, खूप सुंदर आहे प्लेस. बाय. तर आम्ही पुढे आता जाणार आहोत काही खायला. सो स्टे ट्यून्ड आणि पुढे हा ब्लॉग नक्की बघा. तर आम्ही इकडे थोडा टाईम स्पेंड करतो आणि मग तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये भेटतो. स्टे ट्यून्ड. आम्ही इथे खायला आलो आता. काय खायचं? आम्ही आता चिकन रोल आणि लॉलीपॉप आणि काय घेतलं? तंदुरी लॉलीपॉप. आता आम्ही खाणार आहे मस्त. मी जाम थकले. विद्या फास्ट फूड कॉर्नर आहे हा दादरला आहे, आपल्या सेनाभवनच्या पुढच्या स्टॉपवर समोर. म्हणजे सेनाभवनच्या सेकंड सिग्नल आहे ना तिथे. चला. हे काय घेतलंयस? चिकन रोल. ओके. हो चला खाऊया आपण आता. यम्मी. तर गाईस आम्ही आता खूप थकलो आहे आणि खूप फिरलो आहे आणि आता मी घरी आलो आहे. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. सो इफ यू लाईक माय व्लॉग डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू दीक्षा प्रतीक एंटरटेनमेंट. अँड फॉर मोर व्लॉग्स stay tuned, and if you like our vlogs you know what to do.
सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज बाय.